ते असो दिलीपासून तिथपासून तर ते नामदेव ढसाळ असो, हे माझे मित्र आहेत. या सगळ्यांच्या संस्कारातून मी उभा राहिलोय. मी काही प्रतिभावंत कवी नाही आहे की मी लिहिलं ते प्रमाणे 3 वेळा रिलेट करतो मी मग एक कविता छापतो. तर तुम्ही तुकाराम म्हटलं म्हणून सांगतो की सबंध नवीन कवितेने, कथेने, नाटकाने, त्याच्याने आणि शब्दकाळीने मराठी साहित्य एवढं समृद्ध आहे की ज्याला तोड नाही. आज वाचनीयता कमी झाली आहे. पुस्तक वाचल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. तुम्ही किती ग्लोबल व्हा, किती दुनियेचे करा, ज्ञानाचा भांडार करा, पुस्तकांशिवाय पर्याय नाही. गुणगुणण्याशिवाय गाणं नाही. संगीत ऐकल्याशिवाय दुसरं श्रेष्ठ काही नाही. दुःखाच्या ढोलीत जात असताना फक्त तुम्हाला वाकवणारी, चवणारी किंवा जिवंत ठेवणारी फक्त कविता, तिचं गाणं आणि तिचं संगीत, जे कधी असेल नसेल किंवा वाऱ्यावर असेल, पक्ष्यांच्या तोंडी असेल, हे माझं जगणं आहे. आणि म्हणून ते तुकारामाचं नातं याच्याशी आहे की वृक्षवंती आम्हा स्वैर्यवंच.